नमस्ते, जयश्री किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण तर चला बघूया खारे वांगे कसे बनवायचे ची रेसिपी. त्यासाठी बघा मी अर्धा किलो असे वांगे घेतलेत. हिरवेगार असे बघा काटेरी वांगे आहेत आपले. हे एकदम सोपी रेसिपी आहे. आपण नेहमी बनवतो पण काही वेगळी पद्धत पण आपण बनवतो आहे माझी. हे बघा त्यासाठी मी वांगे बघा हिरवेगार असे पाण्यात धुवून घेतले ते व्यवस्थित. काटेरी वांगे आहेत हे बघा. तर आपण एक कांदे भाजायला टाकलेत. आपल्याला मसाल्यासाठी कांदे घेतलेत. उभा असा कांदा चिरून घेतला आहे. त्याला छान असे भाजून घेऊया काळा होईपर्यंत. कारण आपल्याला गावासारखी पद्धत रेसिपी बनवायची. गावामध्ये चुलीमध्ये आपण कांदे टाकतो मसाला भाजायसाठी. आपण हे तव्यामध्येच भाजून घेतो आहे बघा. छान असा ब्राऊन झाला आहे. खारे वांगे म्हणजे मसाला एकदम काळा भरलेली वांगी बनवायची रेसिपी आहे ही. तुम्हाला नक्की आवडेल. त्यासाठी ते बघा मी सुकं खोबरं घेतले, शेंगदाणे घेतलेत, लसूण घेतलं आहे. आपला कांदा तिकडे छान असा फ्राय होतो आहे. आपण हे शेंगदाणे खोबरंसुद्धा बारीक कापून घेतले आहेत. आणि लसणाचे आपण साल नाही काढले, आपण तसेच टाकणार आहोत बघा. आता कांदा छान फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्येच हे टाकून घेतो आहे. छान असं भाजायला घेऊया. तेल याच्यामध्ये मी भरपूर टाकले जेणेकरून आपला मसाला छान असा फ्राय होईल. लवकर कांदा भाजून जाईल. शेंगदाणेसुद्धा पटकन भाजतील. आज म्हटलं वांग्याची रेसिपी दाखवूया. बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ टाकला आहे. माझे मसाला भाजायला मला 10 मिनटं लागलेत. एकदम छान असा हा मसाला आपला फ्राय झाला. एका प्लेटमध्ये काढून घेतला. तुम्ही बघू शकता कांदे खोबरं छान असे भाजून झालेत हे बघा. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला बारीक असं वाटून घेते. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातली वरून आणि मसाला होईपर्यंत आपण वांगे देठाचे असे कापून घेतलेत आणि याला अशा चिरा मारून घेतल्यात बघा. आणि आपल्याला त्यासाठी लागणारे हे मसाले आहेत. धना पावडर, मिरची पावडर, हळद, एव्हरेस्टचा चिकन मसालासुद्धा आहे. गावाकडे कसे अख्खा धना टाकतात मसाल्यामध्ये. आपण धण्याची पावडर केलेली आहे. हे बघा आपला मसाला छान असा वाटून झाला आहे. उरलेली कोथिंबीर मी त्याच्यामध्ये अशीच घातले. आता आपण याच्यामध्ये सर्व मसाले टाकतो आहे बघा. लाल तिखट घालतो आहे. ही धण्याची पावडर आहे. मी घरामध्येच धण्याची पावडर बनवून ठेवते. त्याच्यामध्ये आपण हळद घेतले. त्याच्यानंतर आपण मालवणी म्हणजे घरी बनवलेला मसाला आहे. एव्हरेस्टचा गरम मसाला आहे आणि चिकन मसाला आहे. चवीनुसार मीठ घेतले. हे बघा तुम्ही बघू शकता सर्व मसाले असे साईडला टाकलेत आणि वाटून घेतलेले मसालासुद्धा खाली आहे. तर आपण याला चांगलं एकजीव असा करून घेऊया जेणेकरून मसाला एक छान असा हे होऊन जाईल बघा. का मसाला मी सर्व एकजीव करून घेतले. कढई पण गरम करायला ठेवले. कुकरमध्ये आपण भाजी बनवणार आहे. आपले कुकर गरम होईपर्यंत आपण हे मसाले एकजीव असं करून घेतले. त्याच्यासाठी मी एक टॅमॅटो घेतला आहे कापून. तो सुद्धा आपण भाजीमध्ये घालणार आहोत. हे बघा आपण आता वांगे कापून घेतलेले एक एक करून याच्यामध्ये घालतो आणि याच्यामध्ये असं भरून मसाला घ्यायचा आहे छान असा. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरचीचं पावडर टाकू शकता. हे बघा कुकर छान असं आपलं गरम झालं आहे. त्याच्यामध्ये आपण अगोदर टमॅटो घालतो कारण आपण टमॅटो भाजून नव्हते घेतले. पण याच्यामध्ये छान असे फ्राय करून घेते टमॅटो. लवकर आपले टमॅटो असे पटकन शिजून जातील. तर वांगी भरलेले आपण याच्यामध्ये मसाला भरलेले वांगी याच्यामध्ये एक एक कसं करून टाकून घेऊया. हे बघा
छान असे दाबून असं याच्यामध्ये मी मसाले भरलेत. वांगी व्यवस्थित असे बघून घ्यायचे, कारण वांग्यांना होल असतो, त्याच्यामध्ये किडे असतात, काही वांगे असे खराबसुद्धा निघतात. त्यासाठी मी ना व्यवस्थित असे वांगे निवडून आणलेत. किती छान असा आपला मसाला दिसतोय बघा. मसाल्याने तेलसुद्धा सोडायचं काम चालू केलं आहे बघा. आणि खमंग असा लसणाचा मसाल्याचा वास येतोय मस्त. वांगे छान असे मी फ्राय करून घेतलेत आणि हा राहिलेला मसाला आपण त्याच्यामध्ये टाकून घेतो. त्यालासुद्धा आपण छान असा फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, त्याला पातेला शिजवलं तरी चालेल, कढईत केलं तरी चालेल, पण मला असं घाईच्यामुळे मी याला कुकरमध्ये करून घेते. आणि मिक्सरमध्ये राहिलेला मसाला असतो त्याच्यातून पाणी असं धुवून घ्यायचा, वेस्ट घालायचा नाही. हे बघा, छान असा आपला मसाला फ्राय झाला आहे. वांगीसुद्धा त्याच्यामध्ये छान असे फ्राय झालेत. 5 मिनिटे व्यवस्थित असे याला फ्राय करून घेतले मी. त्यामध्ये बघा मी ते पाणी टाकून घेते मसाल्यामधलंच. हे बघा, कुकरची मी त्याला 1 शिट्टी दिले. बघा छान असा आपला मसाला वांगी तयार झालं आहे. भरलेल्या मसाल्याची वांगी. आवडलं असेल लाईक, शेअर व मला सबस्क्राईब करा. थँक्यू.